जैन धर्मातील 24व्या तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण निमित्त अमरावतीत साजरा होतोय एक भक्तिमय सेवाभावी सप्ताह। जैन संस्कार युवा मंच आणि जेपीपी जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे महावीर जन्मकल्याण सप्ताह। पाहूया विशेष भक्तीपर आणि प्रेरणादायक रिपोर्ट। भगवान महावीरांचे विचार म्हणजे संयम, अहिंसा आणि तपश्चर्या या विचारांचा प्रचार करण्यासाठी जैन संस्कार युवा मंच आणि जेपीपी जैन महिला फाउंडेशन अमरावती यांनी 4 एप्रिल पासून महावीर जन्मकल्याण सप्ताह सुरू केलाय। हा सप्ताह 10 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे। मनीष सिंघवी एवं शोभाजी मोड़ो आपसे मैं अनुरोध है कृपया मंच के समीप आ जाए एवं स्वागत। महेंद्र भाई थोड़ा साइड से। और अगले क्रम के लिए श्री नवीन जी साहब चौरडिया के स्वागत के लिए यहाँ पर मैं आमंत्रित करना चाहूँगी जैन संस्कार युवा मंच की ओर से हरीश जी गांधी पूर्व अध्यक्ष एवं कोमल जी बोत्रा अभी हमारे बीच में पधार नहीं पाए हैं, तो मैं अनुरोध करना चाहूँगी सो लता आंटी। या आठवड्यात वीर प्रसाद वितरण, वीर प्रदक्षिणा, मैत्री प्रसाद आणि भक्ती संध्या यांसारख्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे। 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या वीर स्पर्शना भक्ती संध्या या विशेष कार्यक्रमाने भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि शांततेचा अनुभव दिलाय। या भक्ती संध्येला प्रसिद्ध गायक देवीचे जैन आणि त्यांच्या साथी कलाकारांनी भक्तिगीतांनी रंगत आणली। कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली आहे। नवीन चोरडिया ॲडव्होकेट विजय बोथरा, सुदर्शन जैन, रजनीश कोठारी, लालचंद भन्साली या मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली। यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके आणि रवी राणा हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि माळा देऊन सन्मान करण्यात आला। संपूर्ण सप्ताहभर जैन समाजातील भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळत आहे। भगवान महावीरांचे जीवन हे संयम, समता आणि सेवा यांचे प्रतीक आहे। अमरावतीत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात या शिकवणीचा प्रसार होताना दिसून येतोय।